कोल्हापूर उत्तर विधानसभेमधील मतदान फेरपडताळणी प्रक्रियेवर पराभूत उमेदवाराचा आक्षेप आहे। फेरपडताळणी प्रक्रियेवर राजेश लाटकरांचा आक्षेप आहे। गेल्या 1.5 तासापासून मतदान फेरपडताळणी प्रक्रिया ही थांबलेली आहे। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे मतदान पडताळणीच्या ठिकाणी पोहोचलेत। काल चंदगड विधानसभेच्या फेरपडताळणीवर सुद्धा पराभूत उमेदवारांना आक्षेप घेतला। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। भूषण, नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकीतील निकालावर पराभूत उमेदवाराने आक्षेप घेतल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडनं फेरपडताळणीला या सगळ्याच्या सुरुवात झालेली आहे। काल चंदगड विधानसभा मतदारसंघाची ही सगळी फेरपडताळणी झाली, ज्याला पराभूत उमेदवार असलेल्या नंदाताई बाबुळकर यांनी आज देखील आक्षेप आहे तो नोंदवलेला आहे। त्याचबरोबर आज आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील फेरपडताळणी सुरू झालेली आहे। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार राजेश लाटकर यांनी देखील या सगळ्या प्रक्रियेवर आक्षेप घेतलेला आहे आणि त्यामुळे जवळपास 1.5 तास ही सगळी फेरपडताळणी प्रक्रिया जी ती खोळंबल्याचं बघायला मिळालं। या सगळ्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या सगळ्या मत पडताळणी केंद्राच्या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी जे काही प्रतिनिधी आहेत, मतमोजणी प्रतिनिधी किंवा उमेदवार प्रतिनिधी, त्यांची समजूत काढण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळे एकूणच जरी ही सगळी फेरपडताळणी निवडणूक आयोगाकडून होत असली तरी एकूणच आपण बघतो याचा संशय जो आहे तो अजूनही पराभूत उमेदवारांना आहे। ज्या व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या आहेत त्या का मोजल्या जात नाहीत अशा पद्धतीचा एक आक्षेप या सगळ्या पराभूत उमेदवारांकडून घेतला गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि तो आजही कायम आहे। ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे आणि एकूणच नंदाताई बाबुळकर यांनी देखील या संदर्भात आता आपण न्यायालयात धाव घेणार आहोत। त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडे देखील या संदर्भात तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच जरी ही सगळे पराभूत उमेदवारांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी ही सगळी फेरपडताळणी होत असली तरी अजूनही या सगळ्या नक्कीच धन्यवाद भूषण दिले।